नमस्कार. आज आपण पाहू ज्या महिलांना प्रेग्नन्सी ठेवायची आहे त्यांनी सुरुवातीला प्रेग्नन्सी ठेवण्यापूर्वी फॉलिक ॲसिड 5 mg ची जी टॅब्लेट आहे ती चालू करायची आहे. कमीत कमी जेव्हा आता प्रेग्नन्सी ठेवायची आहे तिथून 3 महिन्यापूर्वी फॉलिक ॲसिड 5 mg मध्ये ही टॅब्लेट चालू करायची आहे. आणि जेव्हा प्रेग्नन्सी राहिली तर प्रेग्नन्सीच्या 3 महिन्यापर्यंत फॉलिक ॲसिड 5 mg मध्ये ही 3 महिन्यापर्यंत कंटिन्यू ठेवायची आहे. त्यानंतर जसे 3 महिने कंप्लीट होतात त्यानंतर फॉलिक ॲसिड प्लस आयरन ही टॅब्लेट चालू करायची आहे. सोबत कॅल्शियम चालू करायची आहे. विटॅमिन B12च्या टॅब्लेट चालू करायच्या आहेत. आणि 3 महिने कंप्लीट झाल्याच्या नंतर त्यांना TTचा पहिला डोस घ्यावा लागतो. आणि जसा जो TTचा पहिला डोस घेतला तिथून 1 महिन्यानंतर TTचा दुसरा डोस घ्यावा लागतो. असे हे 2 TTचे इंजेक्शन हे प्रेग्नन्सी दरम्यान घ्यावे लागतात. आणि यामध्ये त्यांना सोनोग्राफी जी राहते ती सोनोग्राफी पहिल्या 3 महिन्याच्या आत पहिली सोनोग्राफी करणे खूप गरजेचं आहे. ज्यामध्ये बाळाला काही कंजेनायटल अबनॉर्मॅलिटी असेल, जसं की काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असेल किंवा कोणाची काही डेव्हलपमेंट व्यवस्थित बाळाची होत नसेल तर त्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये ते कळते. जेणेकरून येणारं जे बाळ आहे ते सुदृढ आणि नॉर्मल राहणार की नाही हे त्या पहिल्या सोनोग्राफीमध्ये कळते. म्हणून पहिल्या 3 महिन्याच्या आत सोनोग्राफी करणे गरजेचं आहे. तसं तर प्रत्येक महिन्याला करायला पाहिजे. पण नंतर दुसरी जी सोनोग्राफी आहे ती 5व्या महिन्यामध्ये आणि त्यानंतर एक 7व्या महिन्यामध्ये आणि एक 9व्या महिन्यामध्ये अशा सोनोग्राफी करणे हे आवश्यक असतात. जेणेकरून बाळाची डेव्हलपमेंट ग्रोथ हे आपल्याला माहीत पडेल. आणि त्यानंतर जसं बाळ होते तर बाळ झाल्याच्या नंतर त्याचे काही लसीकरण राहतात ते मी तुम्हाला सांगतो. बाळाला जन्मता BCG जन्मता द्यावा लागते. त्यामध्ये 0.1 मिली हे 1 महिन्याच्या आतील बाळांना आपण देतो. तर त्यामध्ये डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला आणि त्वचेमध्ये म्हणजे सबक्युटेनस त्याच्या डाव्या बाजूच्या हाताला देतात. त्यानंतर येते हेपॅटायटिस B. जन्मल्यानंतर 24 तासाच्या आत ही वॅक्सिन त्याला द्यावी लागते. मात्रा असते 0.5 मिली. अंतरस्नायू डाव्या मांडीच्या मध्य भागातील बाहेरच्या बाजूला, म्हणजेच की ही 0.5 इंट्रामस्क्युलर. आणि आपला जो बाळाचा जो पाय राहतो त्या पायाच्या दोन्ही सेंटरमध्ये थोडंसं मासल वर उचलून आपण ते इंट्रामस्क्युलर देतो. त्यानंतर OPV 0 डोस हा शक्यतो तर जन्मता द्यायला पाहिजे, नाही तर शक्य तितक्या लवकर 15 दिवसाच्या आत हा OPVचा डोस त्यांना 2 थेंब तोंडावाटे दिले गेले पाहिजे. नंतर येतो OPV फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हे जे आहे तर बाळ जन्मल्यानंतर 6 हप्ते, 10 हप्ते आणि 14 आठवडे किंवा हप्ते हे पूर्ण झाल्यावर 2 थेंब तोंडावाटे देतात, ज्याला आपण OPV म्हणतो. नंतर पेंटा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हा 6 आठवडे, 10 आठवडे आणि 14 आठवडे पूर्ण झाल्यावर 0.5 मिली अंतरस्नायू म्हणजे इंट्रामस्क्युलर डाव्या मांडीच्या मध्य भागाला देतात. नंतर रोटाव्हायरस लस पहिली, दुसरी व तिसरी ही जन्मल्यानंतर 6, 10, 14 आठवडे पूर्ण झाल्यावर 2.5 मिली तोंडावाटे दिले जाते. नंतर FIPV पहिला व दुसरा डोस जन्मल्यानंतर 6व्या व 14 आठवड्यात. OPV फर्स्ट, सेकंड डोस पहिल्या आणि तिसऱ्या डोससोबत 1 वर्ष पूर्ण होण्याआधी हा FIPVचा डोस दिला जातो आणि तो 0.1 मिली त्वचेमध्ये किंवा उजव्या दंडाच्या डाव्या बाजूला दिला जातो. नंतर PCV फर्स्ट, सेकंड आणि बूस्टर पहिला व दुसरा डोस नंतर जन्मल्यानंतर 6व्या व 14 आठवड्यात PVC फर्स्ट आणि थर्ड डोससोबत बूस्टर डोस गोवर रुबेला लससोबत 0.5 मिली अंतस्नायू उजव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला दिला जातो. नंतर येतो रुबेला पहिला डोस हा जन्मल्यानंतर 9 महिने पूर्ण झाल्यावर 0.5 मिली इंट्रामस्क्युलर उजव्या दंडाच्या वरच्या बाजूला दिला जातो. नंतर जीवनसत्व अ हा जो डोस आहे हा जन्मल्यानंतर 9 महिने पूर्ण झाल्यावर किंवा गोबर रुबेला लससोबत आपण दिला जातो. त्याची मात्रा ही 1 मिली तोंडावाटे दिल्या जाते. नंतर JE हा पहिला डोस जन्मल्यानंतर 9 महिने ते 12 महिने 0.5 मिली अंतस्नायू
डाव्या दंड्याच्या वरच्या बाजूला हे बाळाला आपण लस देतो. त्यानंतर DPT बूस्टर पहिला डोस हा 16 ते 24 महिन्याच्या आत बालकाला 0.5 मिली इंट्रास्नायू डाव्या मांडीच्या मध्य भागातील बाजूला दिला जातो. नंतर OPV बूस्टर 16 ते 24 महिने 2 थेंब तोंडावाटे दिला जातो. नंतर गोवर रुबेला दुसरा डोस हा 16 ते 24 महिने 0.5 मिली अंतरत्वचेच्या उजव्या दंडाच्या वरच्या बाजूला दिला जातो. नंतर JE दुसरा डोस हा 16 ते 24 महिने 0.5 मिली अंतरस्नायू डाव्या दंडाच्या उजव्या बाजूला. नंतर जीवनसत्व अ हा दुसरा ते 9वा डोस 16 महिने व नंतर प्रत्येक 6 महिन्यांनी 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत बाळाला 2 मिली अंतरस्नायू किंवा 2 मिली तोंडावाटे दिला जातो. नंतर DPT बूस्टर दुसरा डोस 5 ते 6 वर्ष आणि 0.5 मिली अंतरस्नायू दंडाच्या वरच्या बाजूला. नंतर TD 10 ते 16 वर्ष 0.5 मिली अंतरस्नायू दंडाच्या वरच्या बाजूला. आता हे जे आहे मी सांगितलं की जेव्हा महिला गरोदर राहते तेव्हापासून तर तिचं बाळ हे 16 वर्षाचं होईपर्यंत बाळाला कोणत्या लस घ्याव्या लागतात हे मी तुम्हाला सांगितलं आहे. जर ही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता, जेणेकरून तुम्हाला वेळेवर कोणती माहिती हवी आहे ते तुम्हाला कळून जाईल. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.